अटल बिहारी वाजपेयी भारताच्या फाळणीची काळरात्र सुद्धा यांनी पाहिली. भारताच्या स्वातंत्र्याची पहाट सुद्धा यांनी पाहिली. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातले राष्ट्र जीवनातील असे अगणित चढउतार अटलजींनी पाहिले. पण संघर्ष पाहूनही त्यांच्यामधली सकारात्मकता असामान्य होती. बहुतेक याच प्रसंगांमुळे अटलजी म्हणत असावेत, प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. कवी, सभा गाजवणारा फरडा वक्ता, स्वयंसेवक, कार्यकर्ता, परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान. अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू सांगता येतील. पण या सगळ्या मागे होता एक प्रखर आणि जागृत राष्ट्रभक्त, ज्याच्याकडे राष्ट्राची एकता आणि अखंडता अक्षुण्ण राखण्यासाठी सर्वस्व झोकून देण्याची हिंमत होती. एरवी कोमल हृदय असणाऱ्या याच कवीनं पोखरणमध्ये बुद्धाला हसायला लावलं आणि महासत्तेची दडपण झुगारून देऊन भारताला अणुशक्ती बनवलं. Today, at 15:45 hours, India conducted 3 underground nuclear tests in the Pokhran range. मैत्रीचा हात शेजाऱ्याला देऊन बघितला, पण जेव्हा शेजाऱ्यानं दगा केला तेव्हा सडेतोड उत्तर देऊन ऑपरेशन विजय यशस्वी करून दाखवलं. हम शांति चाहते हैं, ये तो दुनिया ने देखा. अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं. हमारी विजय निश्चित है और हम विजयी होकर दिखाएंगे. या कवीनं आपली लेखणी काळाच्या कागदावर चालवून दाखवली आणि ते छाती ठोकपणे म्हणून सुद्धा दाखवलं. अशा या राष्ट्रभक्ताला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया.